3 प्रश्नांवर एबीव्हीपी नेहमी काम करत आलेली आहे. एक आहे प्रवेश, परीक्षा, परिणाम. मला वाटतं की आज विद्यार्थी मुळामध्ये संवाद हा विषय खूप कमी झालेला आहे, की लोनलीनेस ज्याला म्हणू शकतो किंवा एकटेपणा जो आहे तो विद्यार्थ्यांचा वाढलाय. आज युट्यूबला मी एखादा मोटिवेशनचा व्हिडिओ पाहिला किंवा एखादा पिक्चर पाहिला की ती एक रात्रभर ती मोटिवेशन राहते. असं वाटतं की उद्या सकाळी उठणार आणि मी सगळं काम करणार, मी सगळं जे काही ठरवलेलं आहे माझं करिअर किंवा जे काही असेल ते करायला जाणार. पण तो परत एखाद्या वेळेस त्याची कंटिन्युटी किती राहील, 1 दिवस राहील, 2 दिवस राहील, 3 दिवस राहील, त्याच्यानंतर ती राहत नाही. आम्ही असं म्हणत नाही की एबीव्हीपीच एक माध्यम आहे की देशाचं काम करायचं. तुम्ही कोणत्याही संघटनेचं काम करा, पण देश हिताचं काम करा. अभिनेता आपण अगर पाहिलं तर पंकज त्रिपाठी सारखं एक मोठं नाव आहे समाजामध्ये, की मिर्झापूर असेल अशा अनेक मूवीजमध्ये त्यांनी काम केलंय. पण तेच पंकज त्रिपाठी 7 दिवस जेलमध्ये राहिलेले बिहारमध्ये 93च्या मोर्चामध्ये. तेच पंकज त्रिपाठी विद्यार्थी परिषदेचं कार्य करत असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं, मार खावं लागलं. ते त्यांना आजही लक्षात आहे. ज्यांना कदाचित असं पण बराच वेळ मनात संकोच असतो की विद्यार्थी परिषद म्हणजे आंदोलन, तर नाही, विद्यार्थी परिषद म्हणजे सेवा कार्य. नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. डिजिटल विवेक मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तरुण पिढी ही देशाची संपत्ती असते. आजचे तरुण हे देशाचं उद्याचं भविष्य असतात. त्यामुळे ही तरुण पिढी सक्षम असणं हे अत्यंत गरजेचं आहे. 1949 पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि आज जगाच्या कानाकोपऱ्यात एबीव्हीपी हे नाव पोचलंय. जगातली सगळ्यात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून त्याकडे पाहिलं जातं. पण अनेकदा काय होतं, म्हणजे सामान्य जनतेच्या विचाराने जर बघितलं तर बातम्यांमध्ये आपण एबीव्हीपीचे विद्यार्थी आंदोलन करतात अशा बातम्या वाचतो, किंवा मग दिल्लीच्या JNU मध्ये एबीव्हीपीचे आंदोलन किंवा अशा अनेक बातम्या वाचल्या जातात. किंवा आज एबीव्हीपी मधून पुढे आलेले अनेक राजकीय नेते आहेत जे अनेक दिग्गज स्तरावर काम करतायत. त्यामुळे कुठेतरी राजकीय आंदोलन, विद्यार्थी संघटना एवढंच त्याचं स्वरूप आहे. पण असं नाहीये. या सगळ्याच्या पलीकडे, या आंदोलनांच्या पलीकडे विद्यार्थी हित आणि राष्ट्रहित जपणारी अशी ही संघटना आहे. आणि एकूणच या संघटनेची व्याप्ती काय आहे हे आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत कोकण प्रांत मंत्री राहुल राजोरिया. नमस्कार राहुलजी. नमस्कार. मी साप्ताहिक विवेक मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि पूर्णवेळ प्रचारक म्हणून सुद्धा ते काम करतात. त्यांच्याविषयी सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय आणि एकूणच संघटनेच्या कामाविषयी आपल्याला जाणून घ्यायचंय. संघटनेच्या कामाबद्दल बोलायचंच आहे, पण एक प्रश्न आहे की तुम्ही एबीव्हीपीशी कसे जोडला गेलात आणि तुमच्याकडे आता काय जबाबदारी आहे? बरं, 2017चा वेळ होता. मी कॅम्पसमध्ये ज्युनियर कॉलेजला असताना मला आठवतंय की मी NSS मध्ये काम करायचो तेव्हा. तर NSS मध्ये काम करत असताना नेहमी आधीपासून एक भावना होती मनामध्ये की काहीतरी देशासाठी करायचंय. आणि ज्युनियर कॉलेजमध्ये असल्यामुळे करिअरचं एक असतं की आपल्याला यार काहीतरी जाऊन करायचं. माझं असं होतं की मी काहीतरी देशासाठी काहीतरी करायचं, आर्मीमध्ये जायचंय. तो एक स्वप्न होता की मी आर्मीमध्ये जाईन आणि तिथे काहीतरी काम करेन. तर त्या काळामध्ये एबीव्हीपीचं प्रांताचं एक अधिवेशन हे आमच्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ऑर्गनाईज होणार होतं. तर त्याच्यासाठी अधिवेशन होणार, तर त्याच्यासाठी ग्राउंडवरचा जो आमच्या कॉलेजचा ग्राउंड होता, तर रत्नागिरीमध्ये आमच्या ग्राउंडच्या कॉलेजच्या ग्राउंडवर त्यांनी सगळं टेंट लावलं होतं आणि सगळी तयारी सुरू होती. तर आमचा जो NSSचा ऑफिस होता त्याची जी एंट्रन्स होती तर ती ग्राउंडवर नसल्यामुळे ती ब्लॉक झाली, कारण का टेंट लागलं तर जेणेकरून तो रस्ता ब्लॉक झाला. तर आमच्या सगळे जे स्टुडंट्स जे होते, आमचे NSSचे व्हॉलंटियर्स होते, यांना बॅक साईड एंट्री करावी लागत होती. आणि त्याच्यामध्ये थोडं एक वॉल होती, ती जी एक 4 फुटाची वॉल होती, तर त्याला थोडं ओलांडून आम्हाला यायचं. तर आमच्या सोबतच्या ज्या भगिनी होत्या, ज्या आमच्या सोबतच्या ज्या मैत्रिणी होत्या, यांना तो त्रास होत होता त्यावेळेस. तर मी बघितलं यार, अरे हा त्रास होतोय. तर आम्ही प्रिन्सिपल सरांकडे गेलो की सर असं हे आम्हाला त्रास होतोय, तर ही एंट्रन्स आमची ब्लॉक झालेली आहे. तर हा जो काही कार्यक्रम आहे यांना तुम्ही अगर सांगितलं की तो रस्ता थोडा आम्हाला सोडला तर आमच्यासाठी बेटर राहील. तर ते म्हटले नाही, आपण ग्राउंड त्यांना रेंटवर दिलेला आहे आणि तो कार्यक्रम चांगला होतोय, तर त्यांना आपण दिलंय, तुम्ही एकदा बघा, तुम्ही त्यांच्याशी बोलू. तर मी असं होतं की मी भांडायला गेलो होतो. मला तर आता भाई हे आता जे काही चाललंय हे एबीव्हीपी कोणी असू दे, मला माहित नाही, आमचा जो ग्राउंड आहे तो आम्हाला पाहिजे आणि आमचा एंट्रन्स उघडला पाहिजे. मग मी तिथे गेलो होतो. तिथे काही कार्यकर्ते हे जे विद्यार्थी परिषदेचे तिथे काम करत होते आणि सगळे व्यवस्थित होते. तर मी त्यांना बोलायला गेलो की हे तुमचा जो रस्ता आहे, तुम्ही अडवलेला आहे, टेंट तुम्ही लावताय, पूर्ण तंबू टाकताय, तो थोडा पुढे घ्या की आम्हाला यायला जायला अडचण नाही.
पण त्यांनी खूप विनम्र, मी एकदम खूप रागात होतो आणि चिडून बोलत होतो त्यांच्याशी, पण त्यांनी माझ्याशी चिडून न बोलता त्यांनी एकदम शांत ह्याच्यामध्ये ऐकले. मी शांत झालो की ओके, अरे चला ठीक आहे, हे आपल्याशी एकदम शांत बोलतोय आणि आपण यांच्याशी चिडून बोलतोय. तर ते म्हटले की आमचं असं एक ऍक्टिव्हिटी आहे, आमचं प्रांताचं अधिवेशन एबीव्हीपीचं तिथे होते आणि पूर्ण विद्यार्थी जे आहेत, पूर्ण राज्यभरातले विद्यार्थी इकडे येणार आहेत आणि त्यांचं एक कॉन्फरन्स होते, ज्याच्यामध्ये देश हित आणि असं सगळ्या विषयांना घेऊन एक रिटायर्ड आर्मी ऑफिसर तिकडे येणार होते की जे सेमिनार घेणार होते. आणि जसं ते म्हटले की अरे रिटायर्ड आर्मी ऑफिसर येणार आहे, तर मी एकदम हे झालो, अरे बाप, देशाचं काहीतरी काम आहे आणि हे सगळं काहीतरी चांगलं करतायत. मी त्यांना विचारलं की काय आहे, तर त्यांनी मला सांगितलं की असं एक प्रांताचं अधिवेशन आहे, त्याच्यामध्ये आम्ही समस्या असतात विद्यार्थ्यांच्या ते सोडवतोय आणि देशहितासाठी आम्ही काम करतोय, त्याच्यामध्ये आर्मी ऑफिसर येतील, ते कसं आपण काय काय केलं पाहिजे ॲज अ नागरिक म्हणून. तर मला ते खूप इन्स्पिरेशनल वाटलं की अरे ओके, हे सर काहीतरी व्यवस्थित काहीतरी चांगलंच करतायत. मग मी त्यांना म्हटलं की काय करावं लागेल याच्यासाठी, म्हटलं तू कुठे काय करायचंय का, ते म्हटले काही नाही, तू ये सोबत, आमचं काम कर आणि जॉईन हो. तर तो आज काळ होता, आज 10 वर्ष झालेली आहे की तो काळ होता की जेव्हा भांडायला गेलो होतो विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांसोबत, आज त्यांच्यासोबत काम करतोय आणि आज एवढं वर्ष आणि पूर्ण वेळ प्रचारक आणि आज पूर्ण वेळ निघालेलो आहे. म्हणजे आज कोकण प्रदेश मंत्री म्हणून जबाबदारी आहे, त्याचसोबत रायगडचा विभाग संघटन मंत्री म्हणून जबाबदारी आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे जे प्रश्न असतात, त्यांचे अडीअडचणी असतात, 3 प्रश्नांवर एबीव्हीपी नेहमी काम करत आलेली आहे. एक आहे प्रवेश परीक्षा परिणाम. ऍडमिशन्सच्या वेळेस विद्यार्थ्यांना बऱ्याच अडचणी येतात, कधी कधी ऍडमिशन फॉर्म व्यवस्थित ओपन होत नाही, तिकडे काही ना काही युनिव्हर्सिटीचे इश्यूज येतात, सीईटी सेलच्या काही ना काही अडचणी विद्यार्थ्यांना येतात की त्यांचे नाव अगर चुकले तर त्यांना ते विंडोज ओपन होत नाही, काही ना काही वेबसाईटचे इश्यूज असतात, तर ते सॉल्व्ह करण्याचं काम एबीव्हीपी करते. म्हणजे मी ते विषयांमध्ये काम करतो. त्यानंतर विद्यार्थ्यांचे परीक्षा असतात. परीक्षांमध्ये आज ही परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की मुंबई विद्यापीठ असू दे की कोणते विद्यापीठ असू दे, एक्झामच्या डेट्स किंवा टाइम टेबल हे 1 आठवड्याआधी किंवा 4 दिवसाआधी कधी कधी हे येतात आणि हॉल तिकीट कधी नियमाप्रमाणे 15 दिवसाआधी मिळाली पाहिजे, ती कधीच भेटत नाही विद्यार्थ्यांना. ती आदल्या दिवशी किंवा ज्या दिवशी पेपर असतो. मला आठवते मी लास्ट इयरचा जेव्हा विद्यार्थी, मी जेव्हा बीएचं शिक्षण घेत होतो, ज्या दिवशी माझा पेपर होता त्याच दिवशी मला हॉल तिकीट मिळाली. त्यासाठी पण आम्ही आवाज उचलला होता. पण ही परिस्थिती आहे. त्यानंतर रिझल्ट्स आहेत की रिझल्ट्स कधी वेळेत लागत नाही. 45 दिवसाची मर्यादा आहे, पण कोणताही विद्यापीठ हे 45 दिवसामध्ये आज रिझल्ट लावत नाही. 50 दिवस, 2 महिने होतात, 3 महिने होतात, त्याच्यानंतर रिझल्ट लागतात. आणि ह्या समस्या, या विषयांना घेऊन मी पूर्ण कोकण, मुंबई, पालघर असेल, खाली गोव्यापर्यंत, तळ कोकणापर्यंत असं सगळं प्रवास असतो आणि ह्या सगळ्या पट्ट्यामध्ये काम करतो मी. म्हणजे एक घटना आपलं आयुष्य कसं बदलू शकते याचं उदाहरण आता तुमचं आहे. आणि तुम्ही असं सांगितलं की तुम्ही कोकण, मुंबई, महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये काम करतात. आता शहरी भागातल्या समस्या थोड्या वेगळ्या असतात, पण कोकण किंवा तळ कोकण तिथल्या समस्या अजून वेगळ्या असतात. तर हा काय फरक वाटतो आणि काय फरक आहे? ओव्हरऑल जेव्हा मी रत्नागिरीमध्ये होतो, शिक्षण घेत होतो, तो एक्सपोजरचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की इथल्या विद्यार्थ्यांमध्ये, जेव्हा मी आज मुंबईमध्ये काम करतो, जेव्हा मुंबईमध्ये आपण पाहतो नवी मुंबई, मुंबई हा जो MMRचा जो म्हणता येईल आपल्याला परिसर आहे, विद्यार्थ्यांना एक्सपोजर खूप आहे, ऍक्टिव्हिटीज खूप आहेत कॅम्पसेसमध्ये करण्यासारख्या. पण तळ कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे जे रुरल पार्ट्स आहेत, त्याच्यामध्ये लांजा सारखा तालुका आहे, राजापूर सारखा तालुका आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, चिपळूण, खेड आहे, सिंधुदुर्गामध्ये मालवण, कणकवली असेल, असे जे तालुके आहेत. आज या विद्यार्थ्यांना एक्सपोजर तिकडे भेटत नाही. त्याचं मूळ कारण आहे की कॅम्पसेसमध्ये जे लेक्चर्स होतात आणि जो टाइम टेबल असतो त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आम्ही जे म्हणतो, जसं इथे मुंबईमध्ये आम्ही बघतो कॉलेजमध्ये फेस्ट होतात, तसं फेस्ट रत्नागिरीमध्ये होत नाही. होतो पण तो छोट्या प्रमाणात होतो. आज इथे बॉलिवूड सेलिब्रिटीज असतील, कारण का मुंबई आज आर्थिक राजधानी आहे, तर इथे ऍक्सेसिबल खूप लोक आहेत, पण तिकडे नाहीये. तर हा एक मेजर डिफरन्स आहे. आणि मग जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा करिअरसाठी काहीतरी वेगळं करायचंय तर ते आहे. एक्स्ट्रा स्किल्स जे आजकाल लागतात, आज आम्ही देशभरामध्ये लोक स्किल्सच्या विषयात चर्चा करतायत, तर ह्या स्किल्स तिकडे प्रमाणाने कमी आहेत. मुंबई आणि ह्या सगळ्या MMR पट्ट्यामध्ये जे आहेत इकडे प्रमाणाने जास्त आहेत आणि ऍक्सेसिबल आहेत. मला अगर लॉ करायचंय तर मी तिकडे लॉ शिकत असताना माझ्याकडे कोणतं कोर्ट आहे तर मी डिस्ट्रिक्ट कोर्ट पर्यंत जाऊ शकतो, पण मी मुंबईत राहण्याने माझ्याकडे डायरेक्ट हायकोर्टचा ऍक्सेस असतो. मी एखाद्या हायकोर्ट जज सोबत बोलू शकतो. मला कॉमर्स लाईन मध्ये जायचंय तर मी BSc आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे, मी तिकडे जाऊ शकतो, तिथल्या विद्यार्थ्यांशी किंवा तिथल्या लोकांशी चर्चा करू शकतो. हे मी तळ कोकणात नाही करू शकत. हा एक डिफरन्स तर नक्कीच आहे. आता एबीव्हीपी म्हटलं की विद्यार्थी आंदोलनं येतात किंवा समस्या सोडवणं हा एक भाग येतो, पण विद्यार्थ्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी एबीव्हीपी कसं काम करतं? विद्यार्थी परिषद आत्ता सुट्टीचे कार्यक्रम सुरू होत आहेत. आत्ता उन्हाळी सुट्टी जाहीर होणार आहे, तर त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कॅम्प्स असतील, अशा प्रकारचे काही कॅम्प्स आपण एबीव्हीपीचे आपण लावत असतो. त्याचबरोबर करिअर गायडन्स, आता 10वी आणि 12वी
यांचे रिझल्ट लागलेले आहेत आणि एक टर्निंग पॉईंट विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये हा एक काळ असतो. तर या काळामध्ये विद्यार्थ्यांना करिअर गायडन्सचे सेमिनार्स असतील, वर्कशॉप्स असतील, आम्ही त्याच्यासाठी काम करतोय. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम जे आहे ते एबीव्हीपी करते. मग त्याच्या माध्यमातून विविध त्यांच्या ज्या आवडीनिवडी असतात. आता एखाद्या विद्यार्थ्याला वाटतं की मी पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करावं, तर पर्यावरणासाठी स्टुडंट्स फॉर डेव्हलपमेंट म्हणून विद्यार्थी परिषदेचा आयाम आहे की त्या गतिविधीच्या अंतर्गत तो विद्यार्थी काम करू शकतो. ज्याला कला, डान्स असेल, म्युझिक असेल, आर्ट असेल, याच्या विषयात आवड आहे, तर त्याच्यासाठी आमचे राज्यस्तरीय असतील किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा होतात. त्याच्या माध्यमातून एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळतो. आज मुंबईमध्ये NSFF म्हणून एक मोठा कार्यक्रम विद्यार्थी परिषद करते की आपल्याला माहिती आहे आयफा अवॉर्ड्स होतात, नॅशनल अवॉर्ड्स होतात, की जे मुलं किंवा जे एस्टॅब्लिश मूव्हीज बनवणारे लोक आहेत, डायरेक्टर्स आहेत, हे यांच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे. पण एखादा विद्यार्थी आज आपण युट्यूबला पाहिलं तर युट्यूबच्या माध्यमातून लोक आज स्टुडंट्स जे आहेत ते मूव्हीज बनवतात, ते डायरेक्ट करतात, शॉर्ट फिल्म्स बनवतात, पण त्यांना प्लॅटफॉर्म नाही आहे. तर एबीव्हीपीने असं ठरवलं की या स्टुडंटसाठी आम्हाला प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. तर नॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिवल या नावाने एबीव्हीपी दरवर्षी इव्हेंट करते. यावर्षी पण इव्हेंट जो आहे तो मुंबईमध्ये मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसला झाला. त्या नॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून देशभरातले जे स्टुडंट्स आहेत की जे शॉर्ट फिल्म्स बनवत आहेत, मूव्हीज बनवत आहेत, यांना आम्ही डॉक्युमेंटरीज बनवतो, यांना आम्ही प्लॅटफॉर्म देण्याचं काम केलं. त्याचबरोबर आता 2 दिवसाआधीच आम्ही मुंबईमधल्या रुईया कॉलेजमध्ये नेतृत्व म्हणून एक अभियान केलं होतं, नेतृत्व म्हणून एक कार्यक्रम केला. त्याच्यामध्ये कॅम्पसेसमध्ये ज्या मुलांना लीड करायची इच्छा आहे किंवा जे NSSचं काम करतायत, जे NCC मध्ये करतायत, अशा विद्यार्थी ज्यांना लीड करायची इच्छा आहे आणि ज्यांना काहीतरी समाजासाठी काम करायची इच्छा आहे, या सगळ्यांना आम्ही एकत्र आणलं होतं. आणि त्यांच्यासोबत आमचे जे दिल्ली विश्वविद्यालयाचे जे डुसू म्हणून जे हे आहे की दिल्ली युनिव्हर्सिटी स्टुडंट युनियन, त्याचे इलेक्टेड प्रेसिडेंट आहेत आर्यमन म्हणून, आम्ही त्यांना तिकडे बोलवतो. आमचे राष्ट्रीय संघटन मंत्री आहेत आशिषजी, ते त्या कार्यक्रमाला आले होते. आणि त्या मुलांसोबत चर्चा करत असताना की लीडरशिप कॅम्पसेसमध्ये कशी एक अजून ऍक्टिव्हली करता येईल, या विषयामध्ये आम्ही चांगलं काम केलेलं आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम आम्ही करत असतो. वंदे मातरमचा सुद्धा एक तुमचा उपक्रम आहे, तर हो. त्याविषयी सुद्धा ऐकायला आवडेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सध्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर या 150 वर्ष पूर्ण झालेले असल्याने विद्यार्थ्यांना आज संपूर्ण वंदे मातरम अगर मी कोणाला विचारलं तर कोणीही गाऊ शकत नाही. संपूर्ण वंदे मातरमची अगर परिभाषा विचारली की त्यांना माहीतच नाही की संपूर्ण वंदे मातरमचे जे 2 कडवे नव्हते, हे कडवे आहेत वंदे मातरमामध्ये. तर ते आम्ही एक अभियान सुरू केलं आहे की कॅम्पस वंदे मातरम. याच्या माध्यमातून वंदे मातरमचा जो इतिहास आहे तो आम्ही त्यांना सांगतोय की वंदे मातरम कुठे लिहिला गेला, कसं वंदे मातरमचं हे झालं. त्याला राष्ट्रीय गीतचं जेव्हा चर्चा होती, त्या सगळ्या विषयांमध्ये, इतिहासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू होत्या, तेव्हा कसं काही राजकीय पक्ष असतील किंवा काही वैचारिक लोकांनी त्याला कसं डावलण्याचं काम जे आहे ते त्याच्यामध्ये करण्यात आलं. तर याची जागृती करण्याचं काम आज आम्ही कॅम्पसेसमध्ये करतोय. कॅम्पसेसमध्ये जाऊन आज आता तर भारत सरकारचे त्याच्यामध्ये GR आलेले आहे की संपूर्ण वंदे मातरम हे कॅम्पसेसमध्ये झालं पाहिजे आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर लगेच त्याच्या आधी जो आहे वंदे मातरमची जी संकल्पना आहे ती कॅम्पसेसमध्ये करायची. तर आम्ही आता वेगळ्या कॅम्पसमध्ये आता आम्ही अभियान सुरू केलेलं आहे की तिकडे जाऊन संपूर्ण वंदे मातरम व्हावं, याच्यासाठी आम्ही आग्रह करतोय. त्याचा इतिहास असेल, त्याचा पूर्ण पार्श्वभूमी आहे ती सांगण्याचं काम आमचे जे वक्ते आहेत ते करतायत त्याच्या माध्यमातून. तुम्ही पूर्ण वेळ विद्यार्थ्यांमध्येच असता, म्हणजे विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी होतात, त्यांच्या समस्या जाणून घेतात. पण आता हा जो काळ असतो ना विद्यार्थी दशेतला, तो हल्लीच्या काळात थोडासा अवघड झालाय. म्हणजे वेगवेगळी प्रलोभनं असतात, खूप अपेक्षा असतात किंवा स्वतःला तयार करण्याचा हा काळ असतो. इथे जर आपण चुकलो तर मग काहीच गेलं सगळं, असा हा तो काळ आहे. तर आजच्या काळात विद्यार्थ्यांशी बोलत असताना, त्यांच्यामध्ये जात असताना विद्यार्थ्यांच्या नेमक्या कोणत्या समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं, आणि त्याकडे सगळ्यांनीच लक्ष देणं गरजेचं आहे, म्हणजे अगदी शासनाने, त्यांच्या कुटुंबाने, तर अशा कोणत्या समस्या आहेत? मला वाटतं की आज विद्यार्थी मुळामध्ये संवाद हा विषय खूप कमी झालेला आहे, की लोनलीनेस ज्याला म्हणू शकतो किंवा एकटेपणा जो आहे तो विद्यार्थ्यांचा वाढलाय. आम्ही आता एबीव्हीपी म्हणून एक अभियान सुरू केलंय, स्क्रीन टाइम टू ऍक्टिव्हिटी टाइम. त्याची पार्श्वभूमी अशी आहे की विद्यार्थी आज लोकांसोबत मी 1-to-1 कम्युनिकेशन नाही करत आहे, तर मी माझ्या फोन सोबत कम्युनिकेशन करतोय. आज ChatGPT किंवा हे जे AI टेक्नॉलॉजी आज आपल्याकडे आलेली आहे, तर या माध्यमातून लोक यांच्याशी माझं बद्दल मला काय वाटतं, माझ्या मनातली गोष्ट मी ChatGPT ला सांगतो, पण माझ्या बाजूला बसलेला व्यक्ती असेल की माझ्या घरच्या आई आहेत, आई माझे असेल, बाबा असतील, बहीण असेल, भाऊ असेल किंवा माझे मित्र आहेत, यांच्याशी मी ओपनली बोलू शकत नाही. मनामध्ये कुठेतरी संकोच विद्यार्थ्यांना आज येतो. त्यांच्या आयुष्याबद्दल छोटे छोटे डिसिजन्स हे ChatGPT ला विचारून ते आज करतायत की अरे सांग, ही सिच्युएशन आहे, ह्याच्यामध्ये मी काय करावं. ही कुठेतरी प्रमाण हा जो कुठेतरी वाढत चाललेला आहे. आम्ही म्हणत नाही की स्क्रीन टाइम टू ऍक्टिव्हिटी टाइम म्हणजे स्क्रीन टाइम बंद करायचा आहे, त्याचा पॉझिटिव्ह उपयोग कसा करता येईल
आणि आजच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रवेश परीक्षा हे समस्या आहेत, ते आजही आहेत, ते आधीही होते आणि ते पुढेही राहतील. त्यासाठी एबीपी काम करते. पण हा जो एक मोठा विषय सध्या समाजामध्ये जो चालू आहे, मी जेव्हा कॅम्पसेसमध्ये जातो, बरेच प्राचार्यांना भेटतो, प्राध्यापकांना भेटतो, विद्यार्थ्यांना भेटतो, त्यांच्याशी जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते लगेच ओपन अप पण होतात. आम्ही कुठेतरी असं वाटतं की विद्यार्थी परिषद एक स्टेप फॉरवर्ड असं घेते की आम्ही स्वतःहून जातो त्यांच्याशी संवाद साधायला. कारण का आज विद्यार्थी तो बोलायला येत नाही, त्याला कुठेतरी लाज वाटते किंवा कॉन्फिडन्स आहे, पोटेन्शियल आहे, जसं तुम्ही म्हणालात की त्यांना कुठेतरी स्किल्स आहेत, त्यांना माहिती आहे काय करायचंय किंवा त्यांना दिशा द्यायची करिअरला. पण प्रॉब्लेम असा होतो की काय करावं ऍक्च्युअल मध्ये हे त्यांना माहित नाही. किंवा कदाचित असंही सिच्युएशन असते की मला माहिती आहे पण तो काय करतो, तो आळसपणा करतो. तो आळसपणामध्ये तो त्या गोष्टी करायला जात नाही. त्याला कुठेतरी कोणीतरी 24 तास मोटिवेशनची गरज आहे. आज युट्यूबला मी एखादा मोटिवेशनचा व्हिडिओ पाहिला किंवा एखादा पिक्चर पाहिला की ती एक रात्रभर ती मोटिवेशन राहते. असं वाटतं की उद्या सकाळी उठणार आणि मी सगळं काम करणार, मी सगळं जे काही ठरवलेलं आहे माझं करिअर किंवा जे काही असेल ते करायला जाणार. पण तोच परत एखाद्या वेळेस त्याची कंटिन्युटी किती राहील, 1 दिवस राहील, 2 दिवस राहील, 3 दिवस राहील, त्याच्यानंतर ती राहत नाही. हे कुठेतरी एक मोठा गॅप जो आहे तो दिसतोय. आणि सरकार म्हणून पण आज आपण पाहिलं की डिप्रेशन आणि ह्या सगळ्या जे कारण आहेत ह्याची कारण हीच आहेत की संवाद नाहीये. त्यामुळे सरकार पण या विषयामध्ये सरकारने पण काम केलं पाहिजे की काही काउन्सिलिंग सेंटर्स असू शकतात का. आज कॅम्पसेसमध्ये आपण पाहिलं तर बरेच विद्यार्थी हे रिलेशनशिप्स मध्ये असतात. हा फॅक्ट आहे, याच्यामध्ये काही दुमत नाहीये. पण त्याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये काय आहे त्याबद्दल ते लोक बोलत नाही, कोणाशी त्याबद्दल चर्चा होत नाही. मग आपण पाहतो की काही ना काही ब्रेकअप झालं किंवा अशा काही घटना घडल्या की तो विद्यार्थी काहीतरी चुकीचा मार्ग पकडतो किंवा चुकीचा डिसिजन घेऊन तो काहीतरी त्याला स्वतःच्या सुसाईड असेल किंवा काहीतरी करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. अकॅडमिक्स मध्ये मार्क कमी मिळालेत, IITs मधल्या पण आपण घटना ऐकलेल्या आहेत की अकॅडमिक्स मध्ये मार्क कमी मिळालेत म्हणून सुसाईड केलं. हा का कारण आहे, कारण संवाद नाहीये. त्या विद्यार्थ्याला तो कॉन्फिडन्सच नाहीये की अगर त्यांना असं वाटतं की फेल्युअर म्हणजे संपलं, फेल्युअर इज एंड. पण त्यांना हा कॉन्फिडन्स एबीपी आज देण्याचं काम करते की फेल्युअर हा एंड नाहीये. आम्ही आज विद्यार्थी परिषदेमध्ये आमच्या अभ्यासवर्गांमध्ये पण सांगतो की 100 चुका करा पण एक चूक एकदा केली पाहिजे. आणि चुका करण्यामध्ये आपण माणूस आहोत, ऍज अ व्यक्ती म्हणून चुका करणंच आपलं काम आहे, कारण का त्याच्यातनंच आम्ही शिकत असतो. तर हा डिफरन्स मला नक्की वाटतो की विद्यार्थी परिषद नेहमी सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये आणत असते. आणि अजून एक मुद्दा आहे, आज वैचारिक आक्रमण हे सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून होत असतं. म्हणजे आपण तरुण पिढीला एकतर फसवणं किंवा त्यांना अट्रॅक्ट करणं खूप सोपं असतं. त्यामुळे काय म्हणू आपण, डावी विचारसरणी असेल किंवा नक्षलवादी असतील तर ह्याच्यामध्ये तरुण पिढी जास्त असते. आणि हल्ली आपण बघितलं तर गुन्हेगारी विश्वात सुद्धा तरुण पिढी ओढली जाते, मग ड्रग्ज असतील किंवा इतर ह्याच्यात. तर याच्यामध्ये योग्य दिशा मिळणं, वैचारिक दिशा मिळणं हे कितपत गरजेचं आहे? मला असं वाटतं की तरुण पिढी आज आहे असं नाही मला वाटत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा नाव घेतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ही तरुण होते जेव्हा त्यांनी काम सुरू केलं. कोणत्याही समाजामध्ये, कोणत्याही देशामध्ये अगर आपण पाहिलं, जी मुवमेंट चालवली आहे ती तरुणांनीच चालवली आहे, त्याच्यात काही डाऊट नाहीये. त्यामुळे तुम्ही चोरी जकारी म्हणालात, ड्रग्ज म्हणालात, 100% तरुण आहेत. कारण का तरुणच आहे की त्याच्यात ती एनर्जी आहे, तो पोटेन्शियल आहे त्याच्यामध्ये. तर ती डायव्हर्जन कुठे करावी, जसं नक्षलवाद आहे, आज आपण पाहतोय नक्षलवाद कुठेतरी आज संपत आलाय पण तो नक्षलवादकडे विद्यार्थी वळत आहेत. अन्य जे विचारधारा आहेत की जे कुठेतरी देशाला तोडण्याचं काम करतात तिकडे का वळतात? सगळीकडे तरुण आहेत, देश जोडणारे पण तरुण आहेत, देश तोडणारे पण तरुण आहेत. पण यांना डिफरन्शिएट करणं हा कुठेतरी एक मोठा पॉईंट असतो की ज्याच्यामध्ये एबीपी एक चांगला रोल प्ले करते. आम्ही असं म्हणत नाही की एबीपीच एक माध्यम आहे की देशाचं काम करायचंय. तुम्ही कोणत्याही संघटनेचं काम करा पण देश हिताचं काम करा. आज SFI असेल, ASFI असेल, अशा अनेक संघटना आहेत किंवा हे जे देश विरोधी काम करतात. JNU मधली तुम्ही एक उदाहरण सगळे म्हणजे तुमच्या सुरुवातीच्या वक्तव्यामध्ये तुम्ही केलं की JNU असेल किंवा DU असेल, दिल्ली असेल, अशा सगळ्या घटना आहेत. तर 100% 2016 मध्ये तिथल्या जे घटना घडल्या तिथे भारत विरोधी घोषणा तिकडे देण्यात आल्या किंवा भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह असेल, आझादीच्या घोषणा ह्या सगळ्या समाजामध्ये ज्या त्या कॅम्पसेसमध्ये देण्यात आल्या, ती कॅम्पसमधनं मुवमेंट चालू झाली. पण त्या मुवमेंटला कुठेतरी तोडण्याचं काम पण विद्यार्थी परिषदेनी त्याच कॅम्पसमधनं करण्याचं काम जे आहे ते एबीपी करत आलेली आहे. आज जे डावे विचार आहेत किंवा ह्या ज्या संघटना आहेत हे त्यांचं काम करतात. आम्ही कधीच त्यांना विरोध करायला जात नाही की तुम्ही काम करा. आम्ही आमचं काम किती वाढवू, माझं ऍज अ संघटन म्हणून काम किती वाढेल, लोकांपर्यंत किती पोहोचेल हे महत्वाचं आहे. आज विद्यार्थ्यांना अनेक समस्या आहेत. आज विद्यार्थी खूप मेच्युअर्ड आहेत, त्यांना कळतं की काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे. ते कदाचित पहिल्यांदा चुकीच्या मार्गावर जातील पण ते बरोबर येतील. बरोबर मार्ग जो आहे, जो देशहिताचा मार्ग आहे, तो त्यांना नक्कीच नंतर कळतो.
तर ते आमच्यासोबत येत राहतात आणि त्याचा रिझल्ट आहेत की आज देशातले जेवढे युनिव्हर्सिटी कॅम्पसेस आहेत तिथले अगर आपण रिझल्ट पाहिलेत तर स्टुडंट काउन्सिल इलेक्शन मध्ये एबीव्हीपी ही खूप टॉपवर आहे आणि आज सगळ्या देशामध्ये सगळ्या विश्वविद्यालयामध्ये एबीव्हीपीचा पॅनल जो आहे निवडून येतोय. नाही, आणि ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण सुरुवातीला पण मी एक म्हटली होती की लोकांच्या मनात एक असतं की हा, आज राजकीय क्षेत्रात अनेक जे आहेत ते एबीव्हीपी मधून आलेत, म्हणजे एबीव्हीपीत गेलं की आपण राजकारणातच जातो असा एक नरेटिव्ह असतो लोकांचा. पण असं नाहीये, तर वेगवेगळ्या क्षेत्रात एबीव्हीपीतले लोक आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? विद्यार्थी परिषद स्टुडंट पॉलिटिक्स करते, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. आम्ही स्टुडंट लीडर्स बनवण्याचं काम करतोय. मग लीडर्स आज असं होतं की समवैचारिक संघटना असतील, समवैचारिक जे देश हिताचं काम करतात, आज सगळे विद्यार्थी परिषदेचे जे नेतृत्व आहे ते तिकडे काम करतात. हा, एक स्पेसिफिक काय होतं, राजकीय क्षेत्र असं एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये लाईमलाईट जास्त येते, त्याच्यामध्ये मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, ह्या सगळ्या माध्यमातून तुम्हाला एक्सपोजर जास्त मिळतो. पण आज रजत शर्मा सारखा एक मीडिया क्षेत्रातलं एक सगळ्यात मोठं नाव आहे. तर रजत शर्मा हे विद्यार्थी परिषदेचे जुने कार्यकर्ते आहेत. जेव्हा दिल्ली विश्वविद्यालयामध्ये रजत शर्मा काम करत होते तेव्हा ते त्यांनी स्वतःहून त्यांचा जो एक पॉडकास्ट आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी माझ्या दिल्ली विश्वविद्यालयामध्ये काम करत असताना अरुण जेटली जे आपले वित्तमंत्री राहिलेले जुने, तर अरुण जेटली त्यांना संपर्कात आणणारे अरुण जेटली होते आणि त्यांना सीए व्हायचं होतं रजत शर्मांना. कॉमन स्टुडंट एक आज मीडिया क्षेत्रातलं सगळ्यात मोठं नाव आहे. आपकी अदालत सारखा कार्यक्रम त्यांच्या देशभरामध्ये ते एवढ्या वर्षांपासून घेत आहेत आणि हा पण एक कुठेतरी विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे की जे विद्यार्थ्यांचं कार्य करत करत कुठेतरी त्यांना आवड निर्माण झाली आणि आज ते मीडिया क्षेत्रामध्ये काम करत आहेत. अभिनेता आपण अगर पाहिलं तर पंकज त्रिपाठी सारखं एक मोठं नाव आहे समाजामध्ये की मिर्झापूर असेल अशा अनेक मूव्हीजमध्ये त्यांनी काम केलंय. पण तेच पंकज त्रिपाठी 7 दिवस जेलमध्ये राहिलेले आहेत बिहारमध्ये 93च्या मोर्चामध्ये. तेच पंकज त्रिपाठी विद्यार्थी परिषदेचं कार्य करत असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं, मार खावं लागलं, ते त्यांना आजही लक्षात आहे. आणि आमचं जे आता कोकण प्रांताचं जे अधिवेशन बोरिवलीमध्ये झालं होतं त्या अधिवेशनात ते प्रमुख वक्ता होते. आम्हालाही त्यांच्याबद्दल छोटी माहिती होती की पंकज त्रिपाठींनी एबीपीचं काम केलंय, पण ऍक्च्युअल मध्ये काय केलं आम्हालाही माहित नव्हतं. ते ज्यावेळेस अधिवेशनाला आले आणि तेव्हा जेव्हा मंचावरनं ते सांगायला लागले तर त्यांनी डायरेक्ट घोषणा दिली की ज्ञानशील एकता परिषदेची विशेषता. आम्ही शॉक झालो की त्यांना तेवढ्या घोषणा आजही लक्षात आहे. एवढं वर्ष कालखंड जो संपलेला आहे आणि तेवढ्या नंतरही त्यांना माहिती आहे की एबीव्हीपी घोषणा देते ज्ञानशील एकता परिषद की विशेषता, स्टुडंट्स पॉवर नेशन्स पॉवर, ही छात्र शक्ती जी आहे ती राष्ट्राची शक्ती आहे, ही घोषणा आजही त्यांना लक्षात आणि ते हे करतात. त्यामुळे हाही एक पार्ट आहे, पण तो जास्त मीडियामध्ये येत नाही किंवा लोकांमध्ये चर्चेत येत नाही. थोडं राजकीय लोक जास्त येतात, तो दुर्दैव आहे, त्याच्यात आम्ही पण काही करू शकत नाही. आम्ही आमचं कार्य करत राहतो. पण प्रत्येक क्षेत्रात आज एबीव्हीपी मधून बाहेर पडलेली एक तरी व्यक्ती आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं एक वेगळे पण तिथे दिसतं. म्हणजे जशी तुम्ही आता 2 उदाहरणं दिली, ती दोन्ही त्यांच्या क्षेत्रातली एक वेगळी उदाहरणं आहे आणि त्यांनी त्यांचं वेगळे पण सिद्ध केलंय. आणि कुठेतरी त्याच्या मागे मला असं वाटतं की एबीव्हीपी मधनं त्यांना जे काही वैचारिक सगळं मिळालंय खाद्य, त्याचा तो परिणाम आहे. आणि आज जगभरात, आपण जगभरात म्हणू किंवा देशभरात, आज कानाकोपऱ्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करते आणि खूप विद्यार्थी तुमच्याशी जोडलेले आहेत. तर आजच्या या माध्यमातून विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? जर तुमच्याशी कोणाला जोडायचं असेल तर त्यांनाही, आणि ओव्हरऑल विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? मला असं वाटतं की अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मी जसं पहिलेही म्हणालो की देशहिताचं जो काम करायचं आहे, तुम्हाला अगर काम करायचं तर विद्यार्थी परिषद एक माध्यम आहे. पण फक्त विद्यार्थी परिषदच एक माध्यम आहे असं मी म्हणत नाहीये. तुम्ही आपल्या कॅम्पसेसमध्ये जेव्हा विद्यार्थी काम करतोय त्यांनी त्याच्या कॅम्पसेसमध्ये राष्ट्रहिताचं काम करावं. छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीजच्या माध्यमातून, छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातून त्यांनी काम करत राहावं. हा, एबीव्हीपी जॉईन करायची आहे तर त्याला काही प्रोसिजर नाहीये, त्याच्यामध्ये काही आमच्याकडे आम्ही काही इंटरव्ह्यू घेत नाहीयेत किंवा आम्ही काही फॉर्म भरायला लावत नाही आहोत त्यांना. त्यांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये आमच्याशी संवाद साधावा. त्यांनी आमचे जे काही तिथले कार्यकर्ते असतील, सोशल मीडिया एक चांगला माध्यम आहे, त्यांनी एबीव्हीपीचा जो पेज आहे त्याच्यावर त्यांनी मेसेज केला, त्यांनी त्यांचा नंबर मागितला तर आम्ही आमचे जे स्थानिक त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते असतील त्यांना ते कॉन्टॅक्ट करतील आणि ते एबीव्हीपीच्या संपर्कात येऊ शकतात. मी माझाही कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देऊन ठेवू शकतो की तुम्ही त्याच्या माध्यमातून मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण आपल्या ज्या ठिकाणी आपण आता कॅम्पसेसमध्ये काम करतोय तिथे एबीव्हीपीचं काम जे आहे ते राष्ट्रहिताचं काम आपण करू शकतो. त्याच्यात नक्कीच काही दुमत नाहीये. आणि आज देशभरामध्ये मला नक्की सांगायला आवडेल की आज 77 लाख विद्यार्थी परिषदेची मेंबरशिप आहे आणि त्याच्यामध्ये 1,10,000 मेंबरशिप ही कोकणातली आहे आणि 60,000 विद्यार्थी मुंबईमधले आहेत की जे आज आमच्याशी कनेक्टेड आहेत आणि आम्ही त्यांच्यासाठी काम करतोय. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही आज त्यांच्यासाठी काम करतोय. इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल,
फार्मसी असेल, नर्सिंग असेल, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स असेल, ज्याला स्टार्टअपमध्ये काम करायचं त्याच्यासाठी पण आज एबीपी एक माध्यम आहे. त्यामुळे ज्यांना कदाचित असं पण बराच वेळ मनात संकोच असतो की विद्यार्थी परिषद म्हणजे आंदोलन, तर नाही. विद्यार्थी परिषद म्हणजे सेवाकार्य, विद्यार्थी परिषद म्हणजे पर्यावरण, विद्यार्थी परिषद म्हणजे इंजिनिअरिंगचा अगर विद्यार्थी आहे तर आज आम्ही डिपेक्स म्हणून एक मोठा कार्यक्रम करतो, त्याच्या माध्यमातून विद्यार्थी जॉईन होऊ शकतो. ज्याला स्टार्टअप करायची इच्छा आहे किंवा ज्याला असं वाटतं की मला हे सगळं नाही करायचं, मला स्टार्टअप आणि इन्क्युबेशन, एंटरप्रिनर व्हायचंय, तर सविष्कार म्हणून आमचं आज माध्यम आहे की सविष्कार सारख्या एक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तो जॉईन होऊ शकतो. ज्याला असं वाटतं की नाही मला माझी कला हे माझी फील्ड आहे, तर त्याला डान्स करायचंय, म्युझिक करायचंय किंवा त्याला थिएटर करायचंय, तर राष्ट्रीय कला मंच म्हणून आमचा आयाम आहे, तुम्ही त्याचं काम करा. गरजेचं नाहीये की एबीव्हीपी फक्त एक माध्यम आहे, अनेक माध्यम आहेत. तुमची आवड तुम्ही सांगा, आम्ही तुमच्याकडे नक्की पोहोचू आणि तुम्हाला जे काही सोर्स असेल ते आम्ही पुरवू. एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही नेहमी आमच्या वर्गांमध्ये असेल, आमच्या कार्यक्रमांमध्ये आम्ही नक्की सांगतो विद्यार्थ्यांना, इफ यू हॅव थीम वी हॅव टीम, इफ यू हॅव टीम वी हॅव थीम. तुमचं जे कार्य आहे, तुमचं जी आवड आहे, तुम्ही सांगा, आम्ही तुम्हाला त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ. तुमच्याकडे प्लॅटफॉर्म आहे तर आम्ही तुम्हाला मुलं उपलब्ध करून देऊ. तर नक्की आम्ही आवश्यक काम करतोय. आता तुम्ही हे सगळं सांगितल्यानंतर मला सहज जाणवलं की आपल्या प्रत्येकाच्या मनात आणि तरुण वयात तर एक आपल्या मनात इच्छा असते की देशासाठी काहीतरी करायचंय. पण देशासाठी काहीतरी करायचंय म्हणून प्रत्येक वेळी आपण सीमेवर जाऊन लढलंच पाहिजे किंवा आता धुरंधर आलाय त्यामुळे आपण शत्रू राष्ट्रात जाऊन तिथे जाऊन काहीतरी रॉ एजंट बनून काम केलं पाहिजे असं नाहीये. तर आपण आपल्या क्षेत्रात राहून सुद्धा देशासाठी चांगलं काम नक्कीच करू शकतो. ते सुद्धा एक देशहिताचंच काम ठरेल. आणि तुम्ही म्हणालात की 77 लाख आत्ता विद्यार्थी परिषदेशी सगळे जोडले गेलेले आहेत. तर मला वाटतं हे सगळे धुरंधरच आहेत, कारण प्रत्येक जण काहीतरी चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करायचंय या हेतूने तुमच्याशी जोडलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा इतकी मोठी टीम आहात, तर मला वाटतं हे सगळे अज्ञात धुरंधर आहे, कारण प्रत्येक वेळी तुम्ही काही समोर येत नाही, पण तरी सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि एक प्रकारे विद्यार्थी ही देशाची ॲसेट असतात, संपत्ती असते, त्यासाठीच तुम्ही काम करताय. त्यामुळे खरंच तुमचं काम सुद्धा खूप मोठं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. आणि आज चर्चेच्या निमित्ताने आम्हाला ते सुद्धा जाणून घेता आलं. तुमचे खरंच मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आम्हाला बोलवलं, मलाही बरं वाटलं आणि विद्यार्थ्यांशी एक डिजिटल माध्यमातून संवाद साधता आला, तोही एक नवीन अनुभव आहे. त्यामुळे तेही छान वाटलं आम्हाला. तुमचेही धन्यवाद. अनेक जणांच्या प्रतिक्रिया होत्या की वेगवेगळे जे RSSचे जे आयाम आहेत त्यातलाच एक महत्त्वाचा आयाम म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि त्याच्याविषयी जाणून घ्यायच्या अशा अनेकांच्या प्रतिक्रिया होत्या. तर त्याप्रमाणे आज आपण ABVPचं कार्य या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्याचं काम केलंय आणि असेच वेगवेगळे विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.